घ्या फोटो घ्या, नंतर आम्ही आमचं कार्यकर्ता बाकीच्या बाजू सरका, बाजूच्या बाजू सरका, सरका बाजूच्या बाजूला लावा माईक लावा. वन मिनिट रेडी लाईन माझं तुम्ही लावा लावा नाही ओके एक मिनिट काय सांगाल प्रीतजी, आज आपण गेवराई या ठिकाणी आले, काय निवेदन दिलंय आणि काय सांगाल? जे विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा जो महाराष्ट्रात खूप गाजत आहे, अपात्र लोकांनी बेकायदेशीररित्या त्या अधिकांश बांगलादेशी आहे, खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं बेकायदेशीररित्या. गेवराईमध्ये जवळजवळ 100 लोकांना जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे ते चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्यामुळे ते सगळे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यात अनेकांनी फोर्जरी केली आहे, चिटिंग केली आहे, फ्रॉड केला आहे. त्या संबंधी पोलीस अधिकारी, तहसीलदार त्या सगळ्यांची चर्चा झाली आहे. ज्यांच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला तर एकही कागद नाही, आधार कार्ड सोडून, मी त्यांना विनंती केली आहे की त्याची दुसऱ्यांदा चौकशी करावी. आता देवेंद्र फडणवीस सरकार एक डिटेन्शन सेंटर सुरू करीत आहेत. ज्यांच्याकडे हिंदुस्थानात जन्माचा कुठला कागदपत्र नसेल त्यांना तिथे पाठवलं जाणार. ज्यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला आधी त्यांचं काय मग पुरावे? इथे कागदपत्र असले तर काय एवढे, म्हणजे जे समजा 25 वर्ष 50 वर्ष 100 वर्षापासून इथे राहतात त्याच्याकडे पुरावे असतात, ते पुरेसे आहेत. आणि निकष काय आहेत मग जन्म प्रमाणपत्राचे निकष काय आपल्या? माजलगाव मध्ये एका भाजप कार्यकर्त्याचं मर्डर झालं त्याबद्दल